तर नमस्कार मित्रांनो, माऊली गोट फार्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आपण पाहणार आहोत तुतीच्या म्हणजे शेळ्यांना तुतीच्या चाऱ्याविषयी संपूर्ण माहिती. त्या दिवशी आपण सांगितली होती, पण आज संपूर्ण माहिती आपण सांगणार आहोत. तर तुती शेळ्यांना खाण्यासाठी तर एकदम आवडीचा चारा आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, उन्हाळ्यात जर महिना 2 महिने जर पाणी जरी कमी पडलं तरी काही अडचण येत नाही चाऱ्याला. म्हणजे तुती 1 वर्ष टिकले का तर वाळत नाही, काही अडचण येत नाही. आणि दुसरा मुद्दा, याचं बेन असतंय का बी असतंय, तर याचं कांडी लावावं लागते. तर मी तुम्हाला दाखवतो. तर आपली ही मोठाली तुती झालेली आहे का, तर याची आपल्याला काडी लावावी लागते. तर ती लावायची कशी, मी सर्व पद्धत तुम्हाला सांगतो. तर आपण हे कट करून नेलं का, तर हे पहा, हे पान कट करतो. आणि इथं दिसतेत का, हे तुती म्हणजे लावायला त्याला डोळे असतात. आता हे पान कट करून दाखवतो. तर ही म्हणजे डोळे कोमा म्हणून, म्हणजे कोमा असतात म्हणायचं थोडक्यात, ते आपल्याला फुटत असतात. म्हणजे आपण लावलेले हे कोम फुटत असतात. तर आपण पहिलं प्रोसेस म्हणजे सरी पाडायला पाहिजे आपण शेतामध्ये. आणि बऱ्याच जणांचा विषय असतो म्हणजे किती फुटावर लावायला पाहिजे. तर पहिला आपला विषय सांगतो, नंतर कशा पद्धतीने लावायला पाहिजे तर मी सांगतो. तर हे आपण लावलेलं आहे, ह्या झाडामधलं अंतर आहे का, ह्या 2 झाडामधलं म्हणजे 2 रांगीमधलं, तर हे अंतर आहे 3.25 फुटाचं. हे पलीकडली रांग तर दिसत असेल ना, 3.25 फुटामधलं. आता हे दाखवतो तुम्हाला सगळ्यात सोपं. आणि हे जे दिसतंय का अंतर तुम्हाला, ह्या झाडामधलं हे पाहू शकता, इथून तर तिथपर्यंत. तर हे अंतर आहे आपलं, हे अंतर दिसतंय का, हे अंतर आहे 6.5 फूट. आणि ही जी आपण कट केलेली रांग आहे, ही कट केलेली, तर ह्या कट केलेली हिचं अंतर आहे 3.25 फूट. आणि पुन्हा म्हणजे पट्टा पद्धती, आता हे पहा, हे पुन्हा आलं 6.5 फुटाचं अंतर. तर तुम्ही कशा पद्धतीने लावायला पाहिजे त्याविषयी आपण माहिती सांगू. तर तुम्ही लावताना 4 फुटाची सरी पाडा, ट्रॅक्टरने पाडा किंवा बैलांनी कशाने बी 4 फुटाची सरी पाडून, 4 फुटची सरी पाडली का आपण 4x1 वर अशा पद्धतीने लावा. म्हणजे काय होईल, तुमच्या चारा कमी जागेत लागेल. आणि विशेष म्हणजे तुम्ही जर जास्त दाट केला तर फुटवे ते मिळतात, पण ते हवा ते लागत नाही त्याला. बघा, ह्या झाडाला त्याला हवा लागत नाही. मग हवा नाही लागली का, तर हे आपले पानं ते पिवळे पडतात. त्यामुळं अंतर बी एकदम कमी नाही पाहिजे आणि एकदम जास्त सुद्धा नाही पाहिजे. तर माझ्या मताने 4 फुटावर तुम्ही लावू शकता. आता हे तुम्हाला दिसतंय हे 3.25 फुटाचं, आणि पलीकडे दिसतंय ते 6.5 फुटाचं. कारण अंतर आता आपण लावलेलं आहे आपल्या पद्धतीने. तुम्हाला जशा पद्धतीने ह्या पद्धत जर आवडत असेल तर ह्या पद्धतीने लावायचं आहे. आणि तुम्हाला बेण्याची कटिंग कशी करायची सांगतो. तर आपण ही कांडी आपण आता तोडून आणलेली आहे. तर ही कांडी तोडताना आपण लाकडावर तोडू, कोयत्याने तोडू किंवा कुऱ्हाडीने तोडू. तर हे कांडीचं
साल निघली नाही पाहिजे. बघा ही साल जर तुमची जर निघली ना तर ती कांडी तुमची म्हणजे लागणारच नाही, ती कांडी तुमची जळून जाणार आहे. त्यामुळं साल असं क्लिअर कांडी जर असेल तर काही अडचण येणार नाही तुम्हाला. आणि कांडीची जर साल निघलेली असेल तर ती कांडी तुमची लागणार नाही. आणि हे पहा आता मला दाखवतो. हे इथे एक डोळा आहे, खाली एक इथं डोळा होता तो कट झालेला आहे, आणि हा इथं एक डोळा आहे. आणि ह्या डोळा आपण लावायच्या वेळेस कशा पद्धतीने लावायला पाहिजे, तर लावायला आपण डोळा आता उदाहरणार्थ ही आपली सरी, आणि लावताना काही तुम्ही म्हणता ना आता दगडाने म्हणजे कशाने ठोकितो, कशाने ठोकून लावू नका. हातानेच आपली जशी पद्धतीने खोसन का तशा पद्धतीने हे अशा पद्धतीने लावायची. आता ही लावली का आपण तर हा दिसतोय हा डोळा वर ठेवायचा, आणि आणखीन थोडी खाली जरी अशी गेली तरी काही अडचण येणार नाही. आणि नंतर आपण जर लावली आणि नंतर पाळी घालायच्या वेळेस पहिल्या वेळेस खुरपण करून घ्यायची. कारण काय होतं, खुरपण करून घेतली का तर आपले कांडी हालत ते काही होत नाही. आणि जर आपण त्यालाच बैलाने किंवा कशाने जर पाळी घालायचं म्हटलं आणि ही कांडी जर आपण फुटून जरी आली, म्हणजे ईदभर येऊ दीड येऊ तरी बी काय होते, ही कांडी अशी जर आपल्याकडून बैलाचा पाय लागून किंवा आवताचा पाय लागून ही अशी ढिली होती. आणि ही जर ढिली झाली तर ती पुन्हा तुम्हाला उगणार नाही. त्यामुळं लावताना व्यवस्थित लावायचं आणि पहिल्या वेळेस खुरपण करून घ्यायची आणि 4 बाय 1 अंतरावर लावायचे. आता आपण ज्या कांड्या लावलेल्या आहेत 1 फूट अंतरावर, तर हे पाहू शकता, हे एक बेटे म्हणायचं आणि हे दुसरं, त्याला म्हणजे 2-2 फुटलेले आहेत. आता सर्वात महत्त्वाचं काय होतं, आपण 1.5 फुटावर म्हणजे 4 बाय 2 वर सुद्धा लावू शकतो. पण 4 बाय 1 वर लावण्याचा आपला उद्देश काय आहे, आपल्याला चारा जास्त करायचा आहे. आणि चारा जर भरपूर झाला तर शेळ्यांना किंवा जनावरांना आपल्याला चारा जास्त निघाला पाहिजे, आपल्याला बाकीची काही आवश्यकता नाही. आणि 4 बाय 1 वर लावायचा विशेष म्हणजे मुद्दा काय, जर आपलं कट जरी म्हणजे 4 बाय 1 वर जर लावलं तर एकाड एक झाड आपले मेले बी तरी बी नंतर आपल्याला पाहिजे तेवढे झाडं राहणार आहेत. आणि आपण जर अगोदरच पातळ केलं आणि नंतर जास्तच पातळ झालं तर पुन्हा मग याच्यात एकदा आता हे जे झाडं लावलीत आपण, हे जे झाडं तुम्हाला दिसतात याच्यात आता तुम्हाला सांगतो कुठं बी थोडंफार आता हे पेस राहिलेला असला, हे बघा या दोन्ही झाडाच्या मध्ये, तर याच्यात पुन्हा आपल्या कांड्या लागत नाहीत. त्यामुळे आपण एकदाच लावायच्या आणि व्यवस्थित लावायच्या. आपण एकदा आता ते किलर उगल्या का दुसरी कांडी आपण लावली का तिला उगवूनच देत नाही. त्यामुळं आपण कांड्या लावतानाच दाट लावल्या का पुन्हा अडचण येत नाही. आणि ते आपण पुन्हा कांडी लावायची म्हणलं का ती सक्सेस म्हणजे 99% सक्सेसच होत नाही. कारण तिच्या जारा ते आता याच्या तुम्हाला जी जारा दिसत असते ना, हे जरी 6.5 फूट दिसत असतं ना अंतर, तर म्हणजे तिकडल्या साईडच्या जारा याच्यात येऊन मिसळल्यात आणि ह्या साईडच्या जारा त्याच्यात जाऊन म्हणजे इतके 4-4 फुटापर्यंत त्याच्या जारा वाढलेल्या आहे. आणि चाऱ्यासाठी म्हणजे चारा तर एकदम आवडीने खातात, त्याच्यात तर काही शंका नाही. आणि हे बघा आता एकच बेटाडी तुम्हाला दाखवतो, हे पहा एकच बेटाडी, तर याला फुटवे बघा. आता हे बघा, आता मोबाईलमध्ये व्हिडिओमध्ये बसा ना तितके म्हणजे
एकच झाडाला इतके फुटवे आहेत. तर मित्रांनो, तुती हा चारा आपला म्हणजे पाणी जास्त झालं जमिनीला, पावसाळ्यात पाणी जरी वाहत असलं ना तुतीतून, तरी बी आपले काही झाडं जळत नाहीत. आणि पाणी उन्हाळ्यात कमी जरी पडलं महिना 2 महिने, तरी झाडं मरत नाहीत. त्यामुळे शेळीपालनात एकदम उत्कृष्ट चारा आहे. तर तुमच्या पद्धतीने पाहू शकता तुम्ही कसं नियोजन करायचं. आणि हे आपला तुतीचा प्लॉट कसा आहे, कशी वाटली माहिती, आणि तुतीचा प्लॉट कसा आहे तर आपल्याला कमेंटद्वारे कळवा. आणि काही अडचणी असतील तर पुन्हा कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा. धन्यवाद.